अपना ये आलम कभी जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी। हो बदले ना अपना ये आलम कभी जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी। यूं भी जाओगे आखिर कहाँ हो के हमारे। यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे। सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे। आगे भी होगा जो उसका करम, ये दिन तो मनाएंगे हर साल हम। अपने आंगन नाचे गाएंगे चंदा सितारे। यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे। सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे। सहकार्याने जो कार्यक्रम यशस्वी झालेला होता, 110% सगळ्या शिक्षकांनी आमचा आशीर्वाद दिले। आम्ही एका शुभेच्छाचा नक्की देऊ शकतो। तो मोबाईल बंद करा। जो कार्यक्रम गायन करतो बोलायची नाही, असा होता नाही काहीतरी कृती विसरली होईल। बरोबर बांधकामध्ये पैसे लागतले आता बजेट काय का बघूया त्याप्रमाणे आता पैसे जमलेले आहेत थोडेफार शिल्लक राहिले।
आणि त्यापूर्वी 10,000 रुपये जमा झाले. आपण 23,000 झालेले आहेत. आणि थोडे जर त्यांनी जमले तर मला वाटतं पुढच्या कार्यक्रम व्यवस्थित होईल. पण तसा न करता हे पैसे आम्ही सारस्वत प्रॉपर्टी बँकेत आमचे मॅनेजर त्यानंतर जे काय पैसे बसले पुढच्या वेळेस हे पैसे सगळे गोळा करून सगळ्यांच्या विचारात स्तुत्य कार्यक्रम हाती घेऊन जातात. आता स्तुत्य कार्यक्रम जो काय असा प्रत्येकाची मतभिन्नता असेल. प्रत्येकाचा बाबा शाळेसाठी एवढी घेतली त्याच्यातून मगाशी वैयक्तिक वैयक्तिक आहे. परंतु 83-84 या बँकेतून एखादा सायलेडवर हिस्सा घेणार असा कोणता असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. मी आता पैसे डिक्लेअर केले ठीक आहे. तसे पण सगळ्यांनी केले 83-84 सारख्या मुलांकडून एखादा वर्ग बाजूचा असला वर्ग कोणी बाजूची असतील तर ती 83-84 विद्यार्थ्यांकडून बांधली गेली किंवा 100 विषय असले 50 विषय असले असं काही सुद्धा आता मिळालो कार्यक्रम संपवलो आणि घडले असं मागाव पत्र गुंतवून न करता प्रत्येकाने जे काय पैसे काय सर आपले त्याबद्दल सरांनी सूचना मांडली तर सुद्धा त्याचा 651 आणि त्याच्याबरोबर झालं ते 15,000 रुपये एकूण 28,651 रुपये जमा झाले. आजच्या कार्यक्रमाचा खर्च वजा होऊन जी रक्कम राहील ती आपली सारस्वत बँकेच्या अकाउंट मध्ये आहे. माझं वैयक्तिक मी मत सांगतो की ती जी अकाउंट मध्ये असलेली रक्कम आपण त्याच बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवली आणि त्याला जे काय व्याज येईल ते वार्षिक व्याज येईल असं काहीतरी सोय करूया काळजीला सांगून. आणि ती रक्कम असेल ती आपण अगदी सुरुवात म्हणून कारण आम्ही एका रात्रीत काय मोठी शाळा बांधू शकणार नाही किंवा काय करू शकणार नाही. तर गरजवंत विद्यार्थी प्रेफरेबली पाटकर हायस्कूलचा ज्याची हे नाही आहे म्हणजे शिक्षण घ्यायची परिस्थिती नाही पण तो हुशार आहे होतकरू आहे अशा विद्यार्थ्याला ज्याला जी मदत पाहिजे असेल जसे काय युनिफॉर्म पाहिजे पुस्तकं पाहिजेत किंवा त्याला आणि काय कुठची मदत पाहिजे असेल तर ती त्या पैशातून आपण करू शकतो. त्यात माझी मुलगी अशी सुचवतो मी की आमच्या बँकेमध्ये सुद्धा काही मुलं हलाखीचं जीवन जगत आहेत. त्यांची मुलं सुद्धा हलाखीचं जीवन जगत आहेत. त्यांना शिक्षणासाठी पैसे द्यायचे. आता मी कोणाचे नाव इथं घेत नाही परंतु ती आपण शोधून काढायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा मदत करायला पाहिजे. आपण बाहेर मदत जरूर करू जो कोणी होतकरू असेल त्याला मदत करू परंतु तत्पूर्वी आपल्या बँकेमधली जी मुलं गरीब आहेत आणि त्यांची मुलं गरीब आहेत त्यांचं लग्न झालेलं आहेत वगैरे म्हणजे 2-4 माझ्याकडे नावं आहेत तुम्ही प्रत्यक्ष त्यांची खात्री करू शकता. मला वाटतं मसूरकरला मी त्या दिवशी बोललेलो आहे. त्या राजेपोटी सुद्धा इथे येऊ शकत नाही आहेत प्रोग्राम अटेंड करू शकत नाहीत. अशा आमच्याच भगिनीच्या मुलाला जर आपण मदत केली तर मला वाटतं की रास्त ठरेल. काही सुचलं नाही पहा आगे भी होगा जो उसका करम ये दिन तो मनाएंगे हर साल हम अपने आंगन नाचे गाएंगे चंदा सितारे यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे सपनों की शहनाई भी तेरे को पुकारे दिल के द्वारे